इचलकरंजी शहरामध्ये आज महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले। गांधी पुतळ्याजवळ असलेल्या जुन्या नगरपालिका इमारतीत आज प्रभाग क्रमांक 8, 9, 13 आणि 16 मधील उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। उमेदवार आपल्या समर्थकांसह मिरवणूक काढत अर्ज भरण्यासाठी येत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार अर्ज भरण्यासाठी एका वेळी केवळ तिघांनाच प्रवेश देण्यात येणार होता, त्यामुळे गेटवरच मोठी अडचण निर्माण झाली। उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आत प्रवेश नाकारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कार्यकर्ते मोठ्या संख्येने गेटवर जमल्याने वातावरण अधिकच तापले होते। याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला। त्यांनी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना समज देत शांतता राखण्याचे आवाहन केले। त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली। आज इचलकरंजी शहरात एकूण 4 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या सर्व ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते। महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्साह आणि चुरस दिसून येत आहे। अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गर्दीमुळे येत्या काळात निवडणूक प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून शहरातील राजकीय वातावरण तापत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे।